हॅलो ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणाने इथे आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी निगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. Before we begin this reading, let's cleanse your energy. May all negative energy, stress, and heaviness be removed. Only peace, clarity, protection, and blessing remain. Now let's begin. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे तुमचे पुढचे 8 दिवस कसे असतील त्याची एनर्जी आपण चेक करूया. ही रीडिंग तुम्ही जेव्हापासून बघणार त्याचे पुढचे 8 दिवस तुमचे असे जातील. या स्प्रेडमध्ये मला दिसतंय की पुढचे 8 दिवस तुमच्यासाठी साधे नाहीत. मनातले प्रश्न, अचानक घडामोडी, आर्थिक हालचाल, स्वतःचा आत्मविश्वास एका महत्त्वाच्या निर्णयाशी जोडलेले आहेत. सुरुवातीला थोडा ताण आणि कन्फ्युजन जाणवेल, पण जसजसे दिवस पुढे जातील तशी क्लॅरिटी, कंट्रोल आणि काहीतरी फायदा मिळताना तुम्हाला दिसतोय. तुमच्या एनर्जीमध्ये सध्या 2 गोष्टी चालू आहेत. एक म्हणजे काहीतरी अचीव करण्याची इच्छा आहे आणि दुसरी म्हणजे हे होईल की नाही याचा डाऊट. हेच या कार्ड्समध्ये आपण बघणार आहोत. तुमच्यासाठी मॅजिशियनचं कार्ड पडलं आहे. हे कार्ड खूप पॉवरफुल असतं. पुढच्या 8 दिवसामध्ये तुमच्यातील हिडन पॉवर जागी होईल. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी पोस्टपोन करत होतात त्या आता सुरू करण्याचा तुम्ही विचार कराल. तुमचं बोलणं लोकांवर प्रभाव टाकेल. तुमच्यामध्ये एक अट्रॅक्शन एनर्जी येणार. कम्युनिकेशन स्किल्स स्ट्रॉंग राहतील. लोक तुमचा सल्ला ऐकतील. तुमच्या मनात नवीन नवीन आयडिया येतील. एखादं काम तुम्ही स्वतःच्या दमवर पूर्ण कराल. हे कार्ड सांगतं की तुम्ही सध्या हेल्पलेस नाहीत. उलट सिच्युएशन बदलण्याची पॉवर तुमच्याकडे आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा. जर काही इच्छा मनात असेल तर हे दिवस मॅनिफेस्ट करण्यासाठी खूप उत्तम आहे. तुमची जी इच्छा आहे ती मनामध्ये बोला. युनिवर्सशी कनेक्ट व्हा. जे तुम्हाला पाहिजे ते युनिवर्स तुमच्या पुढ्यात हजर ठेवेल. स्वतःवर फक्त विश्वास ठेवा. स्वतःची पॉवर ओळखा तुम्ही. दुसरा कार्ड आलं आहे पेज ऑफ सॉर्ड. खूप पॉवरफुल कार्ड आहे. मनात अडकलेलं पण हे कार्ड दाखवतं की तुम्ही काहीतरी बाहेरचं लाईफ ठीक आहे पण मनात तुमच्या खूप विचार चालू आहेत. मी योग्य करतोय का? समोरचा काय विचार करतो? हे होईल की नाही? फ्युचरची काळजी तर खूप आहे. पास्ट आठवून दुःखी होणं. हे कार्ड सांगते की खरी प्रॉब्लेम बाहेर नाही, मनामध्ये तयार झालेली तुमची भीती आहे. कधी कधी आपण स्वतःलाच एवढ्या लिमिटमध्ये जगतो. लिमिट आखतो आपण स्वतःभोवती. त्याच्या पुढे आपण जातच नाही. आपण स्वतःसाठी कम्फर्ट झोन तयार करतो. त्या कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे. पहिले 2-3 दिवस तुमचा मूड अपडाऊन होऊ शकतो. लोकांपासून सावध राहा. तुमच्यासाठी ॲडवाईस आहे मनातले निगेटिव्ह सिनेरियोज थांबवा. तुम्ही जेवढा विचार करता ना तितकं वाईट रिॲलिटी नाही आहे. तुम्ही मनात स्वतःला घाबरता की काय होईल, कसं होईल, पण तुम्ही रिअलमध्ये तुम्ही ते मनामध्ये तुम्ही तसा भ्रम तयार केलेला आहे. तसं बाहेर रिॲलिटी तशी नाही आहे. एट ऑफ सॉर्ड्स. येणाऱ्या 8 दिवसामध्ये अचानक बातमी येऊ शकते. कोणतरी तुमच्यावर लक्ष ठेवतंय. हे कार्ड खूप मेसेज, स्पाईंग एनर्जी, क्युरियोसिटी दाखवतं आणि अचानक न्यूज दाखवतं. कोणतरी तुमचा प्रोफाईल पाहू शकतो. सोशल मीडियावर असाल, व्हॉट्सअपवर तुमचं स्टेटस कोणतरी चोरून पाहू शकतं. सोशल मीडियावर रिएक्शन येईल तुम्हाला. जुना व्यक्ती अचानक आठवू शकतो किंवा तो जुना व्यक्ती तुमची आठवण काढेल. मेसेज करू शकतो, कॉल येऊ शकतो, स्टेटसवर रिप्लाय शक्य आहे. एखाद्या माहिती मिळेल तर ती आधी माहीत नव्हती ती माहिती तुम्हाला गुपित माहिती मिळू शकते काही जणांना. जर कोणाचा नो कॉन्टॅक्ट असेल ना तर ही हलकीशी मूवमेंट दाखवते. हे कार्ड यंगर एनर्जी दाखवतं. इमॅच्युअर पर्सन, क्युरियस पर्सन किंवा बोलायचं आहे पण डायरेक्ट
बोलत नाही अशी व्यक्ती आहे ती तुमच्यावर स्पाय करत आहे. लव्ह लाईफमध्ये हे कार्ड खूप मोठं संकेत देतं. या 8 दिवसामध्ये स्वतःसाठी काहीतरी घ्याल. ब्युटी प्रोडक्ट, क्लोथ्स, शॉपिंग मूड असा चेंज होईल तुमचा. छोटा पैसा हातात येईल. कामाचं तुमचं फळ मिळेल. लोकांपेक्षा स्वतःला प्रायोरिटी द्याल. हे कार्ड सांगतं की तुम्ही स्वतःच्या कंपनीमध्येही खुश राहाल. तुम्हाला कोणाची गरज नसेल या 8 दिवसामध्ये. जर सध्या कॉन्फिडन्स कमी असेल तर हे दिवस परत वाढतील. तुमचा कॉन्फिडन्स परत नक्की येईल. पण सध्या पैसा जरी मोठा नसेल तरी समाधान देणारा फायदा आहे तुम्हाला. तुम्ही स्वतःच्याच विश्वामध्ये तुम्ही जगाल या 8 दिवसामध्ये. जजमेंटचं कार्ड आले. हे कार्ड दाखवतं एखादा मोठा टर्निंग पॉईंट दाखवतोय. हे कार्ड डेस्टिनी मुवमेंट दाखवतं. काहीतरी अचानक समजेल. एखादं सत्य तुमच्या समोर येईल जे तुम्ही आतून जागे व्हाल. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव तुम्हाला समजेल. जुनी गोष्ट सोडवण्याचा तुम्ही निर्णय घ्याल. मी यापेक्षा बेटर डिझर्व करते अशी जाणीव तुम्हाला होईल. पास्टमधली पर्सन पुन्हा कनेक्ट होऊ शकतो किंवा युनिवर्स तुम्हाला काहीतरी साईन देतील. स्वप्नांमध्ये तुम्हाला तुमचे पूर्वज दिसू शकतात. पास्टमधली पर्सन पुन्हा कनेक्ट होऊ शकतो. हे कार्ड कार्मिक क्लोजर आणि रिबर्थचं आहे. हे 8 दिवस तुम्हाला मेंटली बदलू शकतात. टू ऑफ पेंटिकल पुढचं कार्ड. हे कार्ड बॅलेन्स, धावपळ, 2 गोष्टी एकाच टायमाला मॅनेज करायचं संकेत देतात. शेवटी हे कार्ड दाखवते की तुम्हाला 2 गोष्टी एकत्र सांभाळाव्या लागतील. घर किंवा काम असू शकतं. पैसा, खर्च, 2 लोकांमध्ये कन्फ्युजन असेल. 2 प्लॅन्स एकाच वेळी तुम्ही करत असाल. अचानक शेड्यूल चेंज होऊ शकतं तुमचं. तुम्ही बिझी राहू शकता पण एकाच ठिकाणी लक्ष दिलं की दुसरी गोष्ट तुम्हाला लगेच आठवणार. काम राहिलं तर सगळं मॅनेज व्यवस्थित होईल. जास्त धावपळ करायची 2 दगडावर पाय ठेवायची तुम्हाला गरज नाही. ओव्हरऑल तुम्हाला हा आठवडा खूप छानच जाणार आहे. रिलॅक्स राहा, फ्रेश राहा, टेन्शन घेऊ नका जास्त.